रिव्ह्यू नसणार आहे इथे. गादीवर अप टीम. रिव्ह्यू नसेल. अंपायर कॉल इज फायनल डिसिजन. दोन्ही संघांच्या माहितीसाठी कमिटीकडून हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पंच योगराज बुटेरे, सागर शेलार. ओहो, दुसऱ्या चेंडूवरती हो, झेल सुटलाय आणि झेल गुणाचा सुटलाय. अनिल म्हात्रे यांचा सुटलाय. भरपूर महाग पडू शकतो हा फलंदाज तुम्हाला. संधी निर्माण करून दिली होती संतोषाने आणि संधीचं सोनं करता आलं नाही पियुषाला. हॅलो. दुसरी संधी निर्माण करून दिली होती संतोष यांनी, परंतु विष्णू याला देखील झेल कॅरी करता आला नाही आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांसाठी. 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना जीवदान एक परत महाग पडू शकतो. ते उर्वरित चेंडू येऊ शकतात आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. झेल सोडल्याचं प्रत्युत्तर मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. मनीष धुमाल ऑन फायर अँड बेगी. गोलंदाजी तर सुंदर होते, परंतु क्षेत्ररक्षण कुठल्याही प्रकारचं साथ देत नाही गोलंदाज संतोषाला. दुसरा बॅक टू इन अ रो. 6 रन. दोन लाईव्ह आवाज आहे तिथेच काय. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत मनीष धुमाल याने. झेल सोडल्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये मनीष धुमाल देत आहेत तुम्हाला. झेल का कॅरी करावी याचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आहे. एक झेल सोडला अनिल म्हात्रेचा तिसऱ्या चेंडूवरती. स्ट्राईक रोटेट झाली मनीष धुमालचा देखील झेल सोडला विष्णू याने चौकार देखील गेला आणि बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. म्हणजे 16 रन मनीष धुमाल यांनी मारलेत 3 चेंडूमध्ये. पाहूया पुढचं षटक. संदेश घेऊन येते राईट आर्म ओव्हर द विकेट. अनिल म्हात्रे. ओहो, पहिल्या चेंडूवरती षटकार. अनिल म्हात्रे ऑन फायर. षटकार आलाय पहिल्याच चेंडूवरती.
संदेश दुसरं षटक घेऊन येतो आणि पहिल्या चेंडूवरती षटकार. अनिल म्हात्रे ऑन फायर. दुसरं चेंडू षटकातील फुलटॉस चेंडू. फुलटॉस वसूल करण्याचा संधी आलेली, परंतु कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं अनिल म्हात्रेकडे. वेगवान चेंडू हाताळलेला संदेशाने. एक धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झालेली 26. धावसंख्या 26. मनीष म्हात्रे ऑन स्ट्राइक. संदेश ओहो पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु चेंडू घरंगळत. क्षेत्ररक्षक वेदांत यांच्या हातामध्ये चुकीचं थ्रो आणि तिसऱ्या रनाच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु आणि तिसरा रन घेण्याच्या नादामध्ये अनिल म्हात्रे यांचा विकेट. गरज होती का मनीष धुमाल? 2 धावा आलेल्या. चांगली फलंदाजी केली होती अनिल म्हात्रे यांनी, परंतु कुठल्याही प्रकारचं गरज नसताना तुम्ही हा रन घेतोय. अनिल म्हात्रेचं लक्ष नव्हतं आणि मनीष धुमाल स्ट्राईक करून धावत आलेले. चांगली ती पुढील फलंदाज आबा करांडे स्ट्राइक एंडला असतील. 2 धावा आल्या होत्या आणि तिसरी धाव देखील झालीच, परंतु अनिल म्हात्रेचं लक्ष नव्हतं आणि मनीष धुमाल स्ट्राइक सोडून आलेले. धाव झाली असती, परंतु चेंडूवरती लक्ष होतं अनिल म्हात्रेचं. चेंडूकडे बघत राहिला. ओहो यार करू चेंडू. एक धाव लेग बायच्या माध्यमातून. 4 चेंडू फेकलेत सँडी यांनी. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस वसूल केलाय मनीष धुमालाने. चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तू थांबतो ना तिथं. ओहो हेलिकॉप्टर आणि हा लेग लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट मनीष धुमाल ऑन फायर. पुढील षटक घेऊन येत आहे नितीन. नितीनकडे अनुभव आहे, पण अनुभव इथं सिद्ध करावा लागेल, कारण की इनफॉर्म बल्लेबाज मनीष धुमाल. एक झेल सोडलाय मनीष धुमाल याचं, आणि ते झेल कुठपर्यंत महाग पडेल वडवली सांगाल आपल्या. आतापर्यंत मनीष धुमाल याने 31 धावा ठोकल्यात. 0 वरती त्यांचा विकेट गेलेला, परंतु 31 धावा. आणि आबा करांडे आल्या पहिल्या चेंडूवरती सीमारेषेच्या बाहेर चेंडूला धाडलंय षटकारासाठी. गुड शॉट. पुढचा चेंडू आबा करांडे इन्फॉर्म बल्लेबाज. 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारलेत नानकर विरुद्ध वावेगरच्या ग्राउंडवरती. आता इथे काय करता येईल, दुसरा येईल का, परंतु झेलची संधी मनीष
ओहो कॉटन बॉल. गुड कॅच मनीष. आबा करांडे बॅक टू द पवेलियन. येत नाही त्यांना का सिंगल डबलचा त्यांचा रोलच नसतो. चौकार आणि षटकारांचीच भाषा बोलतात ते, म्हणून सिक्सर किंग नाव दिलेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ वरप च्या माध्यमातून भरपूर वर्षाचा अनुभव. हो चेंडू डॉट निघालाय, परंतु इथं काय दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आणि विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात. चेतन पाल देखील बॅक टू द पवेलियन. डीजी फलंदाज उमेश पलावे आणि स्ट्राईकला फलंदाज मनीष धुमाल. स्ट्राईक घेतली. हो हो खेचून मारला चेंडू. जेलची संधी, लेकिन हवा के संग संग घटा के साथ साथ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन. किती धावसंख्यांपर्यंत पोहोचेल वरप संघ आपल्याला पाहायला मिळेल. कीपर क्लोज आलेले आहेत राहुल. आणि गोलंदाज मनीष आणि फलंदाज देखील मनीष. ओहो खेचून मारलाय चेंडूला. ओहो मिसफील्ड. इक्का दुक्का नहीं या तो चौका छोड़ेंगे हम. त्याच फलंदाजांनी चांगली फलंदाजी देखील केली. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे, तो क्षेत्ररक्षक चेंडू देखील पकडत नाही. एक्स्ट्रा धावा. एक्स्ट्रा धावा कुठपर्यंत नेऊन पोहोचवतील तुम्हाला एक्स्ट्रा धावा. ओहो गुड बॉल. आणि चेंडू डॉट काढलाय तरी देखील वाईच्या स्वरूपात. ओहो नाट्यमय क्रिकेट. दोन धावा झाल्यात, परंतु तिसरा धावाचा प्रयत्न. तिसरी धाव देखील पूर्ण. आणि आता चेंडू झाले डॉट. एक धाव होती तिथे, तीन धावा बायच्या स्वरूपामध्ये. आणि षटक संपल्याचा देखील इशारा पंच योगराज बुटेर यांचं. धाव संख्या 60 झालेली आहे. 61 धावांचं भलं मोठं टार्गेट उर्वरित 18 चेंडू मध्ये करायचं आहे.
महाराज यांचं मंचावरती आगमन झाले. सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम पाहुण्यांचं गावदेवी क्रिकेट संघ नांदप आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये खूप क्रिकेट संघ नांदप आयोजित आई गावदेवी चषक 2026चा हा थरार आपण पाहतोय. मंचावरती आमचे अनेक सारे मान्यवर आता मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे दिनेशजी बोष्टी सध्याच्या घडीला जरूर त्यांचं संगीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजतंय. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आणि दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. एका बाजूला संघ असेल गावदेवी वरब आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय टीम श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली. आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय अविनाश आणि त्याच्या सोबतीनं अजयला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मंदार पानसरेवरती ही जबाबदारी आहे. सर्व मान्यवर आमच्या मंचावरती आपण पाहतोय. सरपंच नांदपगावचे अरुणजी शेलार साहेब, त्याचबरोबरीनं बाबजी उपसरपंच बाळारामजी शेलार साहेब, अनंताजी शेलार समाजसेवक तथा उद्योजक, आणि दीपकजी शेलार समाजसेवक तथा उद्योजक, आणि आमचे दिनेशजी बोष्टी संगीतकार गीतकार, आणि श्यामजी भोपी देखील मॅचचा आनंद घेतात. पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये चालू काय तर एक चिकी सिंगल धावफलकावरती बॅटकट आहे का पंच आमच्याकडे यास निर्णय पोहोचवतील. दुपारच्या सत्रामध्ये योगराज बुटेर यांना आपण पाहतोय पंचांची भूमिका साकारली जात आहे. नयन धुमाळ आमच्या सोबत जोडलेत, ऑफिशियल स्कोरर देखील आहेत. गोलंदाज तयार मंदार, मंदारवरती ही जबाबदारी आहे. ओ फुल टॉस, आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग
जिंकेल तो संघ बादशाह 11 स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली बी या संघाच्या अगेन्स्ट क्वालिफायची मॅच खेळेल. आणखी एक स्विंग केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्डी लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन अ रो सीमारेषा पार षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आल्याने धावसंख्या धावफलकावरती आता 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते श्री नारायणदेव प्रतिष्ठान या संघाशी. लेन खेचली पुण्याच्या गॅपशॉट सिलेक्शन आउटफील्ड फास्ट. क्षेत्ररक्षक जयेश पोहोचतोय चेंडूला स्टॉप करण्याचा उमेश पोहोचतोय आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि या 2 धावा धावफलकावरती 2 धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती 15 धावा. यस आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की या 2 धावा घेतल्यात 15 धावा धावफलकावरती जोडला जात आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील आणि हे 2 चेंडू निर्णायक असतील आणि ही स्ट्रॅटेजी निलेश कडू यांची नेहमीच राहिली आहे. अगदी जवळ क्लोज उभे आहेत. उभे असून देखील इथे मात्र हुक केलाय क्षेत्ररक्षक. तिथे पोहोचण्याचा प्रयत्न होतोय परंतु पाहावं लागेल चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. आणि आता मात्र धावाची संधी आणि इथे चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. लगेचच माघारी धाडलं गेलं आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 17 धावा. बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट सुरू आहे कारण की दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र या क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोला आपण अनुभवतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा गावदेवी क्रिकेट संघ आयोजित गावदेवी चषक 2026. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक आहे आणि जिंकण्याचं समीकरण 13 चेंडू आणि 13 मध्ये धावा बनवायच्या आहेत. बाउंड्री चेक करायची आहे का अंपायर? यस. बॉल तर तिथे अडवलाय परंतु तरी सुद्धा आपण चेक करतोय. चला 2च धावा त्या असतील आणि आता हा अंतिम चेंडू असेल मंदार पानसरेचा. बॅटर देखील सज्ज होतोय. स्विंग करण्याचा प्रयत्न बॉटम बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि हा चेंडू देखील आलाय डॉट आणि आता मात्र समीकरण जिंकण्याचं उर्वरित चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे तब्बल 44 धावा. आता प्रति षटकामध्ये तुम्हाला 22 धावा बनवायच्या आहेत. 22.00 ची सरासरी आता मात्र जोडावी लागेल. आता गोलंदाजी ट्रॅक वरती कुठला गोलंदाज येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढील मॅच साठी निंबवली संघ सज्ज असेल आणि सेमीफायनल 2 साठी देव झरीमरी निंबवली देखील सज्ज असेल. 44 बनवायच्या धाबा कारंडे 22 बनल्यात. 44 बनवायच्यात
17 बनलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती निनाद धुमाळ वरती ही जबाबदारी आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता या गोलंदाजावरती आहे. ओ पहिला चेंडू इथे घडलंय का अहमदाबादच्या आतमध्ये, तर बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं आणि इथे मात्र दमदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आता 21 धावा धावफलकावरती. हो तेच सरळ चेंडू आता मधाच्या आतमध्ये आता आणि तत्पूर्वी एक की सिंगल धावफलकावरती जोडली जाते. लेग बायची धाव असेल. लेग बायची एक धावफलकावरती जोडली जाते. गोलंदाज तयार निनाद धुमाळ. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवरती बीट झाले फलंदाज. दांडी गोल. यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट क्रमांक 1 मधाच्या आतमध्ये अजय बेटा. बॅक टू द पवेलियन. चांगलं बॅटल आपण पाहतो अशा एकंदरीत दिवसामध्ये. एका बाजूला श्री नारायण देव प्रतिष्ठान वडवली, त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय टीम आई गावदेवी क्रिकेट संघ वरप, आणि दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत. इन ऍक्शन मध्ये आपण दोन्ही संघांना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. थोड्याशा गोलंदाजी ट्रॅक वरती निनाद धुमाळ. ओ इथे मात्र आडव्या बाटने चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मनीष धुमाळ सज्ज असतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि एक धाव मिळेल. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे तशाच पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र केली जाते. अगदी आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मनीष धुमाळला तैनात केलं आणि लेन खेचली आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर एक धाव आली आहे. आणि आता धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आणि सध्याच्या घडीला स्ट्राईक खेळला ॲज अ बॅटर नितीनला आपण पाहतोय. आणि इथून चांगली इनिंग साकारणं गरजेचं आहे, कारण की आता जे विजयाचं अंतर आहे ते फार मोठं होत चालली आहे. ओ फटका हा देखील दमदार आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच.
लॉंग ऑफच्या वरून नितीनच्या बॅट मधून हा धमाका ब्लास्ट षटकार. विचार केला तर 44 धावा एका षटकामध्ये खर्च केल्या होत्या. 40 केल्या होत्या. माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. कारण की ती ओव्हर देखील आपण पाहिली तर ॲडिशनल ओव्हर होती. त्या अनुषंगाने 27 दिल्या, त्या ऍड झाल्या 13. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 31 धाव्यांची आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज उमेश वरती ही जबाबदारी आहे. 6 मध्ये 31 बनवायच्यात. आता क्लोज काउंटर आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. 6 मध्ये 31 आणि पहिला चेंडूवरती गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, सीमारेषेच्या बाहेर 4. कमालीची कामगिरी सध्याच्या घडीला राहिली आहे, ते म्हणजेच वरप संघाच्या वतीनं आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष सुरू आहे नितीन आणि अविनाशच्या वतीनं. ओ फटका हा देखील दमदार, सीमा रेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. हा येतोय दमदार षटकार. समीकरण 21 धावा, 4 मध्ये 21 बनवायच्यात. आणि आता नक्कीच हेलिकॉप्टर जरूर आवाज लाऊड आवाज त्याचा देखील ऐकायला मिळतो. तर सध्या चर्चेला आलंय राजकारणात, कारण की आपण पाहिला राजकीय दृष्ट्या मतदान इलेक्शन जोरदार सुरू आहे. प्रचार रॅल्या देखील सुरू आहेत आणि दरम्यान चर्चा होईल या फटक्याची. गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर कॉर्नरला. नक्कीच्या ठिकाणी मात्र हा दमदार चौकार पाहायला मिळाला. आणि चेंडू सीमा रेषा पार. वडवली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
चेंडू आणि 11 धावेंची आवश्यकता. ओ फटका दमदार पूल आणि चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर गोल सीमारेषा पार. हा दमदार बॅक टू बॅक दुसरा षटकार. वेगळ्या मुवमेंटला आलाय. एक चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता. एक मध्ये 5 आता बनवायचे आहेत. कमालीचं प्रदर्शन अविनाशचं कौतुक करावं लागेल कारण की 6 मध्ये बनवायच्या होत्या 31 बनवायच्या होत्या आणि आता 3 षटकार 2 चौकार आलेत आणि आता एक चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता म्हणजे गोल्डन षटकार इथून येणं गरजेचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आमचे पंच योगराज बोटेरे सर आहेत आणि त्यांच्या संघाने हा कारनामा केला होता. बाजूलाच गोडसेची स्पर्धा सुरू आहे आणि तिथे कोसलेच्या अगेन्स्ट एका चेंडूमध्ये 5 धावेंची आवश्यकता असताना सनीच्या बॅटमधून तो षटकार आला होता आणि या क्रीडांगणावरती हा चमत्कार होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला आपण फिल्डिंग लावून घ्या. एक चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी त्या अनुषंगाने इथून षटकारच मारावा लागेल यात मात्र शंका नाही आहे. परंतु कौतुक अविनाशचा हा सामना कोणीही जिंको हा विजय असेल आई गावदेवी चषकाचा हा विजय असेल आई गावदेवी क्रिकेट संघ नांदवचा. आणि आता एक चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. कोण जिंकेल सामना आई गावदेवी क्रिकेट संघ वरप किसी नारायणदेव प्रतिष्ठान वडवली. 1 मध्ये 5. ओहो फटका फसलाय डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. असं वाटलं होतं की हा षटकार येईल परंतु कौतुक व्हावं लागेल. अविनाश टाळ्या झाल्या पाहिजेत अविनाश साठी देखील कारण की सामना शेवटच्या चेंडू पर्यंत त्याने नेला. जरी सामना गमावला तरी सुद्धा प्रेक्षकांची मने त्याने जिंकलेत. असं वाटलं होतं की अविनाश